माजी उपसरपंच काशीनाथ बजागे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते जे पारितोषिक आहेत मॅन ऑफ द मॅचसाठी ते आपण वितरित करूया. सुंदर ट्रॉफी, शीतपेय आणि त्यानंतर गिफ्ट हॅम्पर. वेल प्लेड किरण पाटील, दोन्ही मॅचमध्ये चांगलं कार्य त्यांच्याकडून मात्र पाहायला मिळालं. एका मॅन ऑफ द मॅचसाठी तब्बल 3 पारितोषिक देतोय आपण. चांगली संकल्पना जय मल्हार स्पोर्ट किरवली संघाची. आणि आता मात्र दुसऱ्या फेरीतील मित्रांनो दुसरा सामना तुम्ही पाहता एनके स्पोर्ट खांडवल विरुद्ध मकरंद स्पोर्ट मुठवल. आणि पहिल्या डावासाठी आपण ऐकूया म्हणजे सहकारी समालोचक आज त्यांच्या आवाजामध्ये सुद्धा मात्र थोडीशी वाढ झालेली आहे. चांगला नॉलेज आहे त्यांच्याकडे, चांगले जाणकार आहेत क्रिकेटचे. विजय घरे त्यांना मी आमंत्रित करतोय. मी थोडी वेळ विश्रांती घेतोय, परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका. बटन ऑन ठेवा, पाहत राहा. जय मल्हार किरवली आयोजित जय हनुमान चषक 2022. बहुत बहुत धन्यवाद योगी पाटिल. केतन चोरगे आपको आना है कमेंट्री बॉक्स में. तो बिल्कुल दूसरे राउंड का दूसरा मुकाबला हम देखने जा रहे हैं, जहां पर खेलने वाली टीमें एनके स्पोर्ट खांडवल बना मकरन स्पोर्ट मुठवल. जहां पर मकरन स्पोर्ट मुठवल ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी की दावत दी है इस समय एनके खांडवल को. थम गेला. बिल्कुल, तो इस मैच के अंपायर रहेंगे उमेश केनीसर और अरुण चोरगे. केतन चोरगे आपको कमेंट्री बॉक्स में आना है. तो कुमार तैयारी होती है गेंदबाजी के लिए. पहले पावर प्ले में एक ही ओवर रहेगा, पावर प्ले का 3-3 ओवर का ये मुकाबला है. कुमार तैयार होते हुए राइट ओवर द विकेट से सामना करेंगे विनोद पाटिल, मोस्ट एक्सपीरियंस खिलाड़ी. हालांकि इस मैच के लिए विवेक का भी इस टीम में विवेक को भी शामिल किया गया. ओ बढ़िया फील्डिंग पॉइंट की दिशा में. और मेरे साथी जुड़ चुके इस समय स्कोरर की भूमिका में जीवन दिगाड़ कर. पहली गेंद डॉट. हालांकि अच्छा ये रन घेतला का. बिल्कुल, एक रन आता हुआ. कुमार. तो अब बायत के बल्लेबाज योगेश स्ट्राइक पर है. बहुत बढ़िया फील्डिंग पहली गेंद पर शॉर्ट पॉइंट के दिशा में. इस बार शॉर्ट टर्म पुल की है, शॉर्ट पिच गेंद थी और बिल्कुल गेंद वन कपल ऑफ बाउंसेस. लेकिन आउटफील्ड थोड़ी सी खराब हुई उस दिशा में और गेंद रुकती हुई. इस बीच 2 रन पूरे होते हैं. 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन. 3 रन पूरे किए बल्लेबाजों ने. इसी बीच स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन बिना कोई नुकसान से. हालांकि उस दिशा में आउटफील्ड थोड़ी सी खराब है, उसी के चलते गेंद रुक गई. अब फिर से स्ट्राइक पर विनोद है. इस बार खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर करना चाह रहे थे, लेकिन सही टाइम नहीं कर पाए. गेंद शॉट मिड ऑन पर रुकी गई. कोई रन नहीं इस गेंद पर. डॉट बॉल. कुमार एक बार फिर से राइट ओवर द विकेट से सामना करेंगे विनोद पाटिल. इस बार आपने आपको रूम दिया. बहुत ही खूबसूरत शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में नॉन स्टॉप सीमा पार 4 रन.
हालांकि गेंद ज़्यादा खराब नहीं थी, थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, गेंद में ज़्यादा उछाल भी नहीं था, लेकिन पावर प्ले का फायदा उठाते हुए बल्लेबाज विनोद पाटिल खूबसूरत शॉट 4 रनों के लिए। डिफिकल्ट पावर प्ले शॉट बाय विनोद पाटिल। स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 8 रन। इसके बाद में होने वाला मुकाबला एक और बड़ा मुकाबला ओम 11 किरवली बनाम माउली स्पोर्ट विवेक एंटरप्राइजेस सामने के बीच में। कुमार फिर से तैयार होते हुए राइट मोड़ द विकेट से। इस बार लेट कट किया है, 1 बाउंस पर गेंद शॉर्ट पॉइंट के हाथ में, और इसी बीच 1 रन पूरा होता हुआ 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन। अच्छी शुरुआत है एनके स्पोर्ट खांडवल के लिए। 9 रन अभी तक बन चुके हैं। 5 गेंदों का सामना किया है बल्लेबाजों ने। आखिरी गेंद बची है इस पावर प्ले की। फिर से फील्ड में थोड़ा परिवर्तन, क्योंकि अब बायत के बल्लेबाज स्ट्राइक पर है योगेश, जो कि काफी लंबे लंबे छक्के मारने के लिए जाने जाते हैं। बिल्कुल यॉर्कर गेंद थी, खोद के निकाला डाउन द ग्राउंड, कोई मौका नहीं खिलाड़ी के पास। 4 रन। तो इस एक ओवर के समाप्ति पर स्कोर बना है 13 रन बिना कोई नुकसान से। अच्छी शुरुआत एनके स्पोर्ट खांडवल के लिए दोनों ही बल्लेबाजों की ओर से, विनोद पाटिल और योगेश की ओर से। तो दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए मुठवाल के लिए इस पहले ही सत्र में शुरुआत की है इस नए खिलाड़ी ने, सुबोध आते हुए। सुबोध तो अब दूसरे ओवर के लिए सुबोध आते हुए गेंदबाजी के लिए। हालांकि सुबह में सुबोध ने गेंदबाजी थोड़ी खराब की थी, 2 सिक्सर लगे थे उनके ओवर में, लेकिन बल्लेबाजी बहुत खूबसूरत की थी सुबोध ने। बिल्कुल क्लासिकल बल्लेबाज है, शायद लगता है ऐसा है कि सीजन प्लेयर है। लेकिन उनका सामना करेंगे विनोद पाटिल, काफी अनुभवी खिलाड़ी, मोस्ट एक्सपीरियंस कंपेनर। इस बार इनसाइड आउट खेला है, गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर की दिशा में, नॉन स्टॉप सीमा पार। 4 रन। से 4 रनों के लिए, इन 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन। आने वाले बल्लेबाजों में विवेक पाटिल का आना बाकी है, जो कि पहचाने जाते हैं स्विच हिट के लिए। फिर से इनसाइड आउट खेला है, इस बार खिलाड़ी मौजूद है पॉइंट की दिशा में। सिर्फ एक ही रन मिल सकता है इस बार विनोद पाटिल के लिए। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन। अच्छी स्थिति में नजर आ रहे इनके स्पोर्ट खांडवल, दूसरा ओवर पर गति पर है। अब फिर से स्ट्राइक पर बायत के बल्लेबाज योगेश आते हुए। योगेश ने
पहले ओवर के आखिरी गेंद पर बहुत ही खूबसूरत शॉट खेला था हेलीकॉप्टर स्ट्रेट डाउन द ग्राउंड 4 रनों के लिए। सुबोध एक बार फिर से राइट मोड़ दो विकेट से सामना करेंगे बायत के बल्लेबाज योगेश। ओ बिल्कुल जड़ में गेंद, फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग, हालांकि डायरेक्ट हिट किया था। और इसी बीच एक रन पूरा होता हुआ नॉट आउट का इशारा, हिट किया था, अपने फॉलो थ्रू में अच्छी फील्डिंग की थी और थ्रो किया था सीधा विकेटों पर, लेकिन नॉट आउट। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन। अब फिर से स्ट्राइक पर बहुत ही विस्फोटक बल्लेबाज विनोद पाटिल। इस बार मिस टाइम शॉट, पुनः बुल्ढाना शॉट खेलना चाह रहे थे, मिड विकेट की दिशा में गेंद गई एक्स्ट्रा कवर की दिशा में और कैच आउट होते हुए। सिखाऊं क्या? जिस बल्लेबाज का मैं जिक्र कर रहा था, अब वही खेलने के लिए आ रहे वन डाउन के लिए विवेक पाटील। दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले आहे दिनेशजी बजागे साहेबांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय हनुमान चषक 2022 मध्ये, ऑर्गनाइज बाय जय मल्हार खिरवडीच्या वतीने। तो बिल्कुल नए बल्लेबाज विवेक पाटिल स्ट्राइक पर है। ओहो, पहली गेंद, मैंने जिक्र किया था कि ये स्विच हिट के बादशाह है। पहली गेंद पर बिल्कुल स्विच हिट खेला और 4 रन। क्या खूबसूरत शॉट खेला है विवेक पटेल ने, पहली गेंद पर उल्टा शॉट खेला 4 रनों के लिए। मानो घर से सेट होकर आए विवेक पटेल। मन के तो सेट यही है। बहुत ही खूबसूरत शॉट, 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन, दूसरा ओवर प्रगति पर है। सुबोध एक बार फिर से राइट मोड़ दो विकेट से। इस बार पिकअप शॉट खेला है, गेंद जा रही है फाइन लेग की दिशा में, देखना है अंपायर का इशारा। ओहो, 6 रन। क्या बात है, विवेक पाटिल आते ही 2 गेंदों पर 10 रन बनाए। पहला उल्टा शॉट खेलता स्विच हिट और इस बार बिल्कुल फाइन लेग के ऊपर से 6 रन। 360 डिग्री में बल्लेबाजी करते हुए विवेक पाटिल, स्कोर अब इन 6 रनों से आगे बढ़ता हुआ 29 रन 2 ओवर के समाप्ति पर। स्कोर बिल्कुल डेंजर जोन में जाता हुआ 2 ओवर के समाप्ति पर 29 रन। अभी भी आखिरी ओवर में बची हुई 6 गेंदों में कितने रन जुटा पाती है इनके खंडवल। टॉस के लिए आना है विवेक इंटरवल सामने के कप्तान और
ओम 11 किरौली के कप्तान और विवेक एंटरप्राइजेस के कप्तान दोनों भी टॉस के लिए आना है। इसके बाद में होने वाला मुकाबला सेकंड राउंड का आखिरी मुकाबला। स्कोर 29 रन बन चुके हैं 2 ओवर में। बहुत बढ़िया बल्लेबाजी हमने देखी है विवेक की। सुबोध गेंदबाजी में बहुत ही महंगे साबित होते हुए इस ओवर में सुबोध ने 16 रन खर्च किए। पिछले मैच में भी सुबोध ने 16 रन खर्च किए थे। विवेक एंटरप्राइजेस आमने के कप्तान और ओम 11 दोनों भी कप्तान आ चुके हैं। इस ओवर के बाद हम तुरंत टॉस करेंगे। अब तीसरी ओवर के लिए गेंदबाज सुधीर आते हुए। आखिरी ओवर स्लॉग ओवर जिसे कहा जाता है, डेट ओवर जिसे कहा जाता है, सुधीर ऊंचे लंबे कद के गेंदबाज, भारी भक्कम शरीर के गेंदबाज हैं। इस बार खराब गेंद, पहली गेंद बिल्कुल शॉर्ट पिच गेंद थी। हालांकि बल्लेबाज ने छोड़ दिया, लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर थी। वाइड, हालांकि बल्लेबाज ने बल्ला नहीं चलाया, वाइड का रन आता हुआ। स्कोर अब 1 से आगे बढ़ता हुआ 30 रन। सुधीर राइट आर्म राउंड विकेट से। इस बार बहुत ही खूबसूरत शॉट, गेंद फाइनल को चीरती हुई 6 रन। तो इस तरह से जो लीगल गेंद थी पहली, उस पर सिक्सर जड़ा है योगेश ने। स्कोर अब तेजी से आगे बढ़ता हुआ 36 रन। फिर से शॉर्ट पिच गेंद, फिर से हुक किया। इस बार फिर से वही रिजल्ट, सेम एरिया सेम रिजल्ट, 6 रन। अब सिक्सर के हैट्रिक पर योगेश, और इस बीच अच्छी गेंद, अच्छा कमबैक। इस बार गेंद को थोड़ा आगे रखा था, फिर से लॉप करना चाह रहे थे बल्लेबाज। पुरानी गेंद आ चुकी है। स्कोर अब जगह पे रुका हुआ है, 1 विकेट के नुकसान पर 42 रन। इस बार फिर से दिशाहीन, खराब छोड़ दिया बल्लेबाज ने, लेग स्टंप को मिस करती हुई गेंद। वाइट का इशारा था हुआ। 1+1, 2 रन मिलते हुए 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन, 44, लॉस ऑफ 1 विकेट्स। सुधीर एक बार फिर से राइट आर्म और 2 विकेट से सामना करेंगे विवेक पटेल, जिन्होंने 2 गेंदों पर 10 रन बनाए हैं। एक बार फिर से पलटी शॉट, व्हाट अ शॉट, स्वीट इट, स्वीट साउंड ऑफ द बैट, 6 रन। लेकिन इस साल बिल्कुल फॉर्म में है। इस बार डाउन दी ग्राउंड खेलना चाह रहे थे, मिस टाइम शॉट है और खिलाड़ी से कोई गलती नहीं। मिड ऑफ पर अच्छी फील्डिंग और कैच आउट होते हुए विवेक पटेल।
अर्धशतक पूरा हो चुका है इस समय एनके खंडोल का। नए बल्लेबाज अब सौरभ आते हुए। सुधीर भी बहुत ही महंगे साबित हुए अपनी टीम के लिए। 50 रन पूरे हो चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर। इस बार क्रॉस बैटेड शॉट खेलना चाह रहे थे, विकेट कीपर से फंबली हुई, लेकिन अच्छा थ्रो और रन पूरा होता हुआ एक। इसी के साथ ओवर नंबर तीसरा खत्म होता हुआ। 3 ओवर के समाप्ति पर रन बनाए 51 और 52 रनों की चुनौती रखी है। तो बिल्कुल टॉस के लिए दोनों कप्तानों को आना है। दोनों कप्तान आ चुके हैं। तर नक्कीच मी विनंती करतोय माजी उपसरपंच काशीनाथ बजागे यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय। दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत, विवेक एंटरप्राइजेस आमने आणि ओम इलेव्हन किरवली। बिग मॅच, बिग फाईट। तर नक्कीच मान्यवर माजी उपसरपंच काशीनाथ बजागे यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करणार आहोत। आमने संघाचा कर्णधार कॉल देतोय, हेड आलेला आहे आणि ओम इलेव्हन किरवली संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे। तर अमोल, आपण टॉस जिंकलेला आहे, प्रथम काय करणार? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा मागचं काही कारण? आमची बॉलिंग साईड आता खूप चांगली झालेली आहे. मागच्या मॅचला खूप मस्त बॉलिंग पडली, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण निवडतो. संघामध्ये काही चेंजेस आहेत? नाही, सेम. तुला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा। आपण विवेक एंटरप्राइज आपण नाणेफेकी हरलेले आहेत, प्रथम फलंदाजी करायची आहे। संघामध्ये काही चेंजेस आहेत, महत्वाचा निर्णय? नाही, चेंजेस तर काही नाही आहे, तोच संघ आहे. काही गोलंदाज चेंजेस, सागर किंवा ऋषी कोणी गोलंदाजीला येऊ शकतोय? ते ग्राउंडमध्ये गेल्यावर बघू आम्ही. तर ते आपल्याला पहिल्या फलंदाजी करायची आहे। किती धावांमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. तर तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा विजयासाठी। तर नक्कीच ओम इलेव्हन किरवली संघाने नाणेफेक जिंकलेले आहे। प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे विवेक एंटरप्राइजेस किरवली संघ, विवेक एंटरप्राइजेस आमने संघाला। तर नक्कीच पुढील 3 षटकांसाठी मी आमंत्रित करतो माझे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ पीटीसी कुक्षेगावचा बुलंद आवाज योगेश पटेल। धन्यवाद विजय गरत, अतिशय सुंदर समालोचन मित्रांनो तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचवण्याचं त्यांनी कार्य पार पाडलं। चांगली बॅटिंग पाहिली आपण पहिल्या डावामध्ये, खास करून विवेक पाटील तर मी कौतुक करेन, कारण भरपूर दिवसानंतर बॅटिंगसाठी मात्र या ठिकाणी आला आणि फक्त 4 चेंडूचा त्यांनी सामना केला। 16 धावांची एक जबरदस्त त्यांनी इनिंग साकारली, 2 षटकार, 1 चौकार त्याच्याकडनं पाहायला मिळाला। त्यानंतर योगेशचं मी कौतुक करेन, 20 धावांची त्यांनी केली साकारली, त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार समाविष्ट होता। त्यानंतर विनोद पाटीलने सुद्धा मात्र चांगली सुरुवात करून दिली, 11 धावांचं योगदान दिलं आणि या 3 फलंदाजांच्या जोरावर या ठिकाणी पाहिले तर एनके स्पोर्ट खांडवा संघाने 51 धावा जोडल्या आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र मकरंद स्पोर्ट मुठवल संघाची सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते। तुम्ही मित्रांनो ही स्पर्धा पाहता एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून पूर्णपणे कव्हर केली जात आहे। मी एक काल सुद्धा उल्लेख केला होता की एखादी वाहिनी 4 कॅमेऱ्यामध्ये सुद्धा एवढं चांगलं थेट प्रक्षेपण देऊ शकत नाही, तेवढं चांगलं, त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचं ही वाहिनी तुम्ही पाहता। फक्त 2 कॅमेऱ्या साहाय्याने अप्रतिम कार्य या स्पर्धेमध्ये करत असताना किरणजीत थले त्यांची पूर्ण टेक्निकल टीम, त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। तर चला खेळाला सुरुवात करूया। मागच्या पहिल्या मॅचमध्ये विवेक पाटीलची अनुपस्थिती होती, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये तो नक्कीच इन ॲक्शन मध्ये आहे। पहा सुजित पाटील सुद्धा इन ॲक्शन मध्ये आहे, म्हणजे असं वाटतं की दोन्ही बंधू कुठे गेले असावेत आपल्या कामासाठी, परंतु त्यांना माहिती आहे की आपल्याला दुसरा सामना खेळायचा आहे, या स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे, आपल्या गावाचं नाव पुढे न्यायचं आहे आणि या महत्त्वाच्या मॅचमध्ये मात्र हे दोन्ही बंधुराज इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत असताना पहिला चेंडू इथे ड्राईव्ह पाहायला मिळतो, मिडॉला चांगला क्षेत्ररक्षण संधी आहे धावचित करण्याची आणि संधीचं सोनं केलं। पहिल्या चेंडूवर धक्का देत असताना गोलंदाज निशांत।
निशांतने मात्र पहिल्या चेंडूवर शांत केलं फलंदाज देवेनला. एक रिस्की सिंगल होती, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि काय जबरदस्त कमिटमेंट पाहायला मिळालं विवेक पाटील आणि गोलंदाज निशांतमध्ये अंडरआर्म थ्रो पाहायला मिळालं. त्या ठिकाणी हलक्या हाताने आणि मात्र योग्य त्या वेळी इष्टा उद्ध्वस्त केल्या. न्यू बॅटर आहे तो या सुबोध. सुबोध एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याची आपण शैली पाहिली तर नक्कीच रणजी क्रिकेटपटू म्हणून आपल्याला दिसून येते. गोलंदाजीमध्ये पाहिलं तर हवी तशी कामगिरी केली नाहीये, परंतु बॅटिंगमध्ये मात्र पाहूया कशा प्रकारचा रोल या ठिकाणी अदा करेल. ओहो, ऑन साईडला उडवलाय जबरदस्त फटका. ऑन साईडला खाली क्षेत्र आहे, स्क्वेअर लेगची सीमारेषा छिडतोय फाडतोय एका टप्प्याच्या साह्याने. 4 धाबांसाठी चौकार. मेरे फोटो को मात्र हा चौकार पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक खूपच इम्पॉर्टंट असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. या ओव्हरमध्ये नक्कीच मुठवल संघ जास्तीत जास्त धाबा जोडण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर खांडवल संघ कमी धाबा खर्च करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल. पहिल्या चेंडूवर विकेट्स आल्यानंतर नक्कीच निशांत कॉन्फिडन्स वाढलं होतं, परंतु या ठिकाणी शॉट तिथे सजवला विशालने आणि मात्र नक्कीच 4 धाबा प्राप्त केल्या आपल्या संघासाठी. मोठं टार्गेट आहे 3 षटकामध्ये 53 धाबांचं, 52 धाबांचं टार्गेट आहे. आणि या ठिकाणी कमबॅक डिलिव्हरी, फुलर लेन डिलिव्हरी जागेवरच या ठिकाणी पाहिलं तर ऑन द राईस फटका खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा स्लो रन होता, थोडासा फ्लाईट दिला चेंडूला, व्हेरिएशन पाहायला मिळालं. एक चप्पल गोलंदाज म्हणून निशांतकडे पाहतोय आपण. मागील 2-3 वर्षापासून त्याचा खेळ अनुभवलेला आहे आणि तोच अनुभव आता मात्र या महत्वाच्या मॅचमध्ये जोगतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत तुम्ही पाहता, त्यानंतर पहिला दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना ओम 11 किरवली विरुद्ध बिबेक एंटरप्राइजेस आमने संघामध्ये तुम्ही पाहणार आहात. फुलटॉ चेंडू ऑनसरला पिक केला, क्षेत्र मिड विकेटचा आहे. विनोद पाटील होता, चेंडू पर्यंत पोहोचला नाही, त्याच्या आबाकाच्या बाहेर झेल होता आणि चेंडू सरळ जाऊन सीमेरेषेला आदळतोय. मिळतील 6 धावा. सिंधू आणि मात्र फुलटॉस बरोबर चांगला समाचार घेत असताना चांगली बॅटिंग आणि चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतो या मॅच मध्ये. या फलंदाज विशाल 3 चेंडू फेस केले, 1 डॉट चेंडू नक्कीच तो केलाय, परंतु 2 मोठे फटके त्याच्या इनिंग मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकार आणि 1 षटकार. त्यानंतर आता मात्र सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर, ज्या ठिकाणी मान्यवर जे कटआउट आहेत त्या कटआउट वर मात्र चेंडू आदळतोय अगदी या लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. बॅक टू बॅक हा दुसरा बिग हिट षटकार. ज्या दिशेने फटका केलायचा होता त्याच दिशेने मात्र पूर्णपणे बॉडी लँग्वेज आपल्याला विशालची पाहायला मिळाली. अप्रतिम शॉट सिलेक्शन. त्यानंतर पहा जोरदार अपील पाहायला मिळते. 2 पायांच्या मधून चेंडू मात्र फरार होतोय. पंचांकडे प्रश्न विचारला जातो हाऊस दॅट, परंतु पंचांवर मात्र कुठलाही प्रेशर नसणार आहे. पंच उमेश किने सर आहेत, त्यानंतर स्क्वेअरचे पंच रमेश बजागे आहेत आणि या पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त. एकही सिंगल धाव नाहीये, एकही डबल धाव नाहीये. ज्या धाबा पाहायला मिळाल्या त्या मात्र मोठ्या फटक्यामध्येच आलेल्या आहेत. 2 षटकार पहिल्या ओव्हरमध्ये पाहिले आपण, 1 चौकार पाहिला आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14 धाबा 16 धाबा. 52 धाबांचा पाठलाग करत असताना अजूनही 2 षटकांचा खेळ तुम्ही मित्रांनो पाहणार आहात. आणि आता मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी आपण जर विचार केला तर 36 धाब्यांची गरज. अजूनही मात्र पाहिलं तर टार्गेट खूप मोठं आपण पाहतोय, कारण प्रति षटकामध्ये अजूनही पाहिलं तर 18च्या सरासरीने मात्र या ठिकाणी धाबा जोडाव्या लागतील आणि त्यासाठी मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज मात्र या ठिकाणी योगेशला मात्र प्रमोट केला आहे. सुजित पाटील मात्र वारंवार त्या ठिकाणी कान मंत्र देतो. योगेशने बॅटिंगमध्ये अप्रतिम कामगिरी केली. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका या संघामध्ये आपण पाहतोय. चला स्पीडअप करा प्लीज. विवेक पाटील जास्त वेळ नाही आपल्याकडे, कारण यानंतर आम्हाला अजूनही 3 सामने कव्हर करायचे आहेत.
चला योगेश, आपण गोलंदाजी सुरुवात करा. ही वेळ वॉर्मअप करण्याची नाहीये, तर सामना कसा जिंकता येईल यासाठी तुम्हाला नक्कीच लक्ष केंद्रित करायचं आहे. 12 चेंडू 36ची गरज. सुबोध आहे ऑन स्ट्राईकला. दुसऱ्या बाजूने आपण पाहिले तर विशाल चांगला टच मध्ये आहे, मोठ्या फटक्यामध्ये तो डील करतोय, परंतु सुबोध त्याला मात्र कशी साथ देईल हे फार महत्वाचं असणार आहे. उर्ध्व विकेटने मार्गस्थ होतोय. हो, चेंडू येण्याच्या अगोदर मात्र शॉट सिलेक्शन केलं. परंतु योगेचं एक वैशिष्ट्य मी पाहिलं, बॅटिंग तो डावकुऱ्या हाताने करतो आणि गोलंदाजी तो उजव्या हाताने करतोय. आणि असे अनेक मी फलंदाज पाहिलेले आहेत. आपण स्वराज 11 डोळे संघाचा अतिश गोडून पाहू शकाल. तो सुद्धा गोलंदाजी डावकुऱ्या हाताने करतोय आणि बॅटिंग उजव्या हाताने करतोय. योगेश पुन्हा एकदा. हो, लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धाव. खेळाडू कक्षामधून कोणी जास्त आवाज करू नका प्लीज. थोडासा शांतता आपण पाळायची आहे. डिस्टर्ब करू नका. आम्ही समजू शकतो तुमच्या भावना. मॅच इम्पॉर्टंट आहे, परंतु कुठल्याही पद्धतीचा गैरवर्तणूक होणार नाही याची आपण काळजी सुद्धा ठेवायची आहे. ओहो, हुक केलेला आहे. जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि चेंडू मात्र फरार होईल लॉंग लेगच्या दिशेने. 1 बाउन्स फॉर द लाईन. चौकार. आणि काय जबरदस्त संगीतांचा त्यांच्याकडे खजाना आहे. परफेक्ट जसा मोसम आहे तसे संगीत तो सादर करतो आणि चांगली वॉइस त्याच्याकडे पाहायला मिळते. इथे मात्र फटका हवेत केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चुकीचा अनुमान, चुकीचा जजमेंट तिथे मात्र पाहायला मिळाला आणि त्याच मुले या ठिकाणी महत्वाच्या 4 धावा मिळत असताना मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. हा दुसरा चौकार या ओव्हरमध्ये येत असताना एकूण 9 धावा आतापर्यंत योगेशने खर्च केला. संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. पुढे 25 धावा धावफलकावर. अजूनही 27 धाब्यांची गरज. मैदानाच्या पूर्ण अवतीभोवती जर आपण पाहिलं तर अजूनही भरपूर संघ क्रीडारसिक या सामन्याचा आनंद घेत आहेत. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतो या वाईडिश थर्डमॅनच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये मात्र थांबवला गेला. तोपर्यंत 3 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या. विवेक पाटील नक्कीच थोडीशी निराश आहेत आणि विवेक पाटीलची नक्कीच मी एक ओळख आहे. ज्यावेळी एनके स्पोर्ट कांडोर संघ एखादा दुसरा सामना जिंकला तर विवेक पाटील नक्कीच इनॅक्शन मध्ये येत असतात आणि आता सुद्धा मात्र तेच घडलं. आल्यानंतर बॅटिंग चांगली पाहायला मिळाली, परंतु सध्या थोडंसं दडपण या ठिकाणी महसूस होत असताना, कारण धाबा मात्र या ठिकाणी दोन्ही बाजूने आता मात्र येताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्याचा आता मात्र पुरेपूर प्रयत्न करतात आणि त्यांना यश सुद्धा मिळत आहे. या ठिकाणी पहा, शॉट आहे सुंदर आणि धाबा सुद्धा मिळतील अति सुंदर. 6-6-6. गुड बॅटिंग. धीबन इथे स्वस्तात बाद झाला होता, परंतु विशालने सूत्र आपल्या हाती घेतली. त्याच्या बॅटमधून पाहिले आपण 3 षटकार 1 चौकार. एकही सिंगल धाव त्याने घेतली नाही, एकही दुहेरी धाव त्याने घेतली नाही, एकही तिहेरी धाव घेतली नाहीये. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. या धाबांवर मात्र ब्रेक लावावा लागेल, नाहीतर ब्रेक फेल होईल एनके स्पोर्ट कांडवल संघाचा. इथे मात्र लेग कट टाकण्याचा प्रयत्न, परंतु लाईन पाहिली तर चुकीची आहे. डाबा स्टिकच्या पलीकडे भरपूर निराश पाहायला मिळतात आपल्याला विवेक पाटील, कारण त्यांना माहिती आहे की धावसंख्या इथे मात्र चांगली फलंदाजांनी उभी केलेली आहे. जर या धाबांचा संरक्षण जर झाला नाही तर मात्र मित्र म्हणेन गोलंदाजांची खूप मोठी चुकी. अतिशय जबरदस्त चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये, कारण देवेन 0वर बाद झाला होता आणि त्यानंतर आतापर्यंत 35 धाबांची पार्टनरशिप आपण पाहतोय.
ओहो पुन्हा एकदा अख्खो टप्प्याचा चेंडू आणि ही झलक आहे देबेंची. या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा बिगिट षटकार. दोन ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं 36 धावांची आवश्यकता होती आणि या ओव्हरमध्ये योगेशने धाबा खर्च केल्या 25 आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आणि 11 धाब्यांची गरज. बॅटिंग करत असताना योगेशने धाबा जोडल्या त्या 20 परंतु त्याने खर्च केल्या 25. खराब गोलंदाजी. 6 चेंडू 11ची गरज असताना आता मात्र स्वतः सुजित पाटील आपल्या संघाची मात्र या ठिकाणी धुरा सांभाळतोय. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. कधी सामना झुकतो या बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी सामना झुकतो या गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. 6 चेंडू 11ची गरज असताना आता मात्र फिल्डिंग मध्ये पाहिलं तर थोडीशी बदल करतोय देबेंचं. नक्कीच मी कौतुक करणार नाही परंतु त्यानंतर असं वाटलं होतं की मात्र विशालच्या किल्लीवर त्याचा मात्र कुठेतरी परिणाम होईल. परंतु जो विशालचा जो नॅचरल खेळ आहे तो त्याने प्रस्थापित केला आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर या सामन्यावर कुठेतरी वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाचं स्पीडअप करायचं आहे खेळ. प्लीज जास्त वेळ तुम्ही घेऊ नका आणि या सामन्यानंतर आपण लकी ड्रॉ करणार आहोत. मी आजोकडे विनंती करतोय की 3 ड्रॉ आपण रेडी ठेवायचे आहेत. चला खेळ सुरू करा. तुम्हाला वारंवार विनंती करतोय प्लीज सुजित पाटील वेल नाहीये. 3 सामने यानंतर आम्हाला कव्हर करायचे आहेत. सो कॉपरेट. 6 चेंडू 11ची गरज. काय दडला आहे या 6 चेंडू मध्ये. समोर आहे सुबोध, नॉन स्ट्राईकला आहे विशाल. राऊंड द विकेटने सुजित पाटील. पहिला चेंडू लेग कट केला जातो या वाईड शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षण होतो. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु विवेक पाटील एस्टांच्या पुढे होते कारण ज्यावेळी तुम्हाला यष्टीचित करायचं असतं त्यावेळी तुम्हाला एस्टांच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे परंतु तसं दृश्य घडलं नाहीये. पहिल्या चेंडूवर आली 1 धाव. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 5, गरज आहे 10. चेसिंग कंपल्सरी. चित्त थरारक लढत. आज खरोखर आज प्रत्येक सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये गेला आणि क्रीडा रसिकांचं मात्र नक्कीच आज चांगलं मनोरंजन सुद्धा झालेलं आहे. ओहो ऑफ ब्रेक पडल्यानंतर मात्र इन स्विंग चेंडू पाहायला आपल्याला. पंचाचा बाईचा इशारा. नाराज आहेत सुजित पाटील कारण त्याला माहिती आहे की प्रत्येक धाव मात्र या ठिकाणी वाचवणं गरजेचं आहे. दोन चेंडू आतापर्यंत या ठिकाणी सुजित पाटीलने हाताले 2 धाबा खर्च केलेले आहेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 9 धाब्यांची गरज. ऑटो मॅच. ओहो पुन्हा एकदा या ठिकाणी लेग ब्रेक आणि बॅटला किस करून चेंडू वेस्टांच्या पाठीमागे जातोय. विवेक पाटील झेल समाप्त करतोय. मोठी विकेट. लागणारा दुसरा धक्का मकरंद स्पोर्ट मुठवल संघाला. सुबोध बॅक टू द डगआउट. होती. प्लीज आपण वेळ कमी खर्च करा मित्रांनो. सामना सुरू करायचा आपल्याला. ओहो चेंडू खाली राहतोय. चेंडू खाली राहतोय. इथे मात्र पाहूया धावची संधी आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद होईल विशाल ज्याने विजयाच्या आशा पल्लवित केल्या.
रिस्क उचलली, एक सोटी धाव करण्याचा प्रयत्न केला आणि मॅच फिनिश तो करू शकला नाहीये. निराश आहे आणि आता मात्र NK स्पोर्ट खांडवल संघ या मॅच मध्ये कमबॅक करत असताना, वापसी करत असताना मॅच रंगत निर्माण करते. किरणजी तले तर मात्र कुठेतरी जो विजयाचा स्वप्न पाहिला आहे मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने तो मात्र पूर्ण राहू शकेल का? पाहूया काय दडलंय या चेंडूमध्ये. आणि पहा अगदी फलंदाजाचा मात्र या ठिकाणी वेध घेतोय, अंगाला जाऊन चेंडू स्पर्शी होतोय. एक धाव इथे मात्र अवांतर खर्च केली आहे. एवढी चांगली गोलंदाजी झाली आहे या ठिकाणी सुजित पाटील जी, तरी सुद्धा मात्र विवेक पाटील त्याच्यावर नाराज आहेत. तुम्ही त्याच्या मात्र पाठीवर कौतुकाची छाप मात्र दिली पाहिजे, त्याचा प्रोत्साहन वाढवला पाहिजे, कारण दबावच्या स्थितीमध्ये तो आला होता गोलंदाजी करण्यासाठी. त्याच्या समोर होत्या फक्त 11 धावा आणि समीकरण आपण पाहिलं तर एक चेंडू आणि 8 धाब्यांची गरज असताना हा लिगल चेंडू पाहायला मिळतोय आणि सामना जिंकला आहे विवेक शेठ पाटील फॅम टीम NK स्पोर्ट खांडवल संघाने. अनेक अनेक अभिनंदन आणि हार्ड लक मकरंद स्पोर्ट मुठवल. चला लगेचच आपण पुढील सामना सुरू करणार आहोत. मी विनंती करेन ओम 11 किरोली संघाला की आपण लगेचच तुम्हाला छत्र सजवायचं आहे आणि सलामीची जोडी विवेक एंटरप्राइजेस सामने संघ तुम्हाला सुद्धा मात्र लगेचच पाठवायची आहे. सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आपण जर पाहिलं तर बॅटिंग चांगली पाहायला मिळाली होती, परंतु एक क्षण असा होता की 2 षटकाच्या समाप्तीनंतर मकरंद स्पोर्ट मुठवल संघ पूर्णपणे या सामन्यावर नक्कीच वर्चस्व त्यांचं पाहायला मिळालं, परंतु दबावच्या स्थितीमध्ये गोलंदाजी साकारली आणि